नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। किती संख्येने उपस्थित आहे? आपली संख्या एवढी 70,000 शिक्षकांची असून सुद्धा आज इथे किती कमी संख्येने उपस्थित आहे। घरी बसून तुम्हाला फक्त अनुदान पाहिजे आहे, ते कसं काय शक्य होणार आहे? त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला इथे यावंच लागेल आणि जर यायचं नसेल तर मग नोकरी करायची नाही, अनुदानासाठी लढायचं नाही आणि मागायचं पण नाही पगार। घरीच बसा आणि इथे मोलकर येण्यासाठी आपलं काम करा, शेतात जा, मजुरी करा, भांडे घासा, सतत रिक्षा चालवा, गाडी ओढा। अनुदानासाठी परत इथे मागणी करायची नाही। ज्यांना इथे यायचंच नाहीये त्यांनी बिलकुल हक्काची मागणी करायची नाही। हा तुमचा हक्काचा पगार आहे आणि हा तुम्हाला मिळालाच पाहिजे। शासन तुम्हाला असं कसं देत नाही हो? तुम्ही येता का इथपर्यंत? तुम्ही शासनाला मागणी करता का सारखी सारखी? नाही करत। तुम्ही आपली 2-4 संख्येने येता, 5 लोक तिथे जातात, 5 लोक तिथे जाऊन बोलतात आहे की बस आम्हाला फक्त पगार पाहिजे, आमचा अनुदानाचा टप्पा पाहिजे। कसं काय शक्य होणार आहे? आणि शासन देत नाही म्हणतं का बरं देत नाही? शासनाकडे काही एवढा पुरवठा उपलब्ध नाहीये का? पेमेंट उपलब्ध नाहीये का शासनाकडे? तर आहे। शासन बाकीच्यांना सगळ्यांना सगळं वाटत सुटलेलं आहे। आपल्याला आपल्या हक्काचा पगार का नको आहे? मग आमदार आपण निवडून देतो, कशासाठी निवडून देतो? आपलं त्यांनी प्रतिनिधित्व करावं म्हणून ना। पण ते काय करतात आहे? नुसतं इथे येतात, 2 शब्द बोलतात, स्वतः मस्त जाऊन बसतात। आमच्या आमदाराला किती पगार आहे, त्यांना किती फॅसिलिटी आहे? आपलं प्रतिनिधित्व करायला आहे का कोणी? मग इथे येऊन का कोणी उपोषण करत नाही? आपली कळकळीची मागणी का कोणी तिथपर्यंत पोहोचवत नाही आहे? मग त्यांनी त्यांचा पगार बंद करून आपल्याला द्यावा। आमदारांचा पगार बंद करून आपल्याला द्यावा आणि आपला पगार 100% करून दाखवा। तर तो आमदार चांगला आहे, तरच तो आपला प्रतिनिधित्व खऱ्या प्रकारे करतो आहे। इथे बसून दुसऱ्या सगळ्यांना खुर्ची टिकवायची आहे म्हणून 2 पार इथे येतात, 2 शब्द बोलले की परत जातात। स्वतः एसी मध्ये बसून फिरतात। आपण नाही ते उन्हात थांबायचं, गरमात काय करायची? आपण आपल्याला काही हक्क नाही आहे का? आपण या भारताची नागरिक आहे ना, मग आपला सुद्धा तेवढाच अधिकार आहे आणि तेवढेच शासनाला आपण वेठीस धरलं पाहिजे। एवढंच खरं म्हणतात। आणि घरी बसलेल्या भगिनी नुसते कारण सांगून भागत नाही। प्रत्येकालाच घरदार आहे, प्रत्येकाला मुलबाळ आहे, प्रत्येकाचं सगळं काही असतं। फक्त प्रॉब्लेम तुम्हाला एकट्यांनाच नाही आहे। जर एवढंच प्रॉब्लेम आहे तर नोकरी सोडा आणि घरच सांभाळा, घरीच बसा। धन्यवाद। नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।